मित्रांनो, 100 वर्षाच्या पेक्षा जास्त प्रतीक्षेत असलेला जो रेल्वे मार्ग होता त्याला मोदी सरकारकडून मंजुरी मिळाली आहे आणि महाराष्ट्रातला हा एक नवीन मार्ग आता मिळालेला आहे। मनमाड इंदूर रेल्वे मार्ग उज्जैनमधील श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांना जोडणार आहे आणि या मार्गामुळे उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना बाजारपेठ मिळणार आहे। तसंच या मार्गामुळे महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे आणि मध्य प्रदेशातील परभणी, खरगोन आणि धार या आदिवासी भागामध्ये नवीन आणि सुधारित कनेक्टिव्हिटी जोडल्या जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील 100 वर्षापेक्षा जुनी मागणी मंजूर केली आहे। मोदी सरकारने मनमाड इंदूर रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे। मनमाड ते इंदूर या सुमारे 309 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गासाठी पहिले सर्वेक्षण 1908 मध्ये झाले होते। त्यानंतर या रेल्वे मार्गासाठी अनेक वेळा घोषणा झाल्या, परंतु प्रत्यक्षात रेल्वे मार्गाचे काम काही सुरू झाले नाही। 18,036 कोटी रुपयाचा हा प्रकल्प सोमवारी मंजूर झाला आहे आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणारा हा रेल्वे मार्ग आहे। याचे मित्रांनो डिटेल जाणून घेऊया। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा मनमाड इंदूर रेल्वे मार्ग उज्जैनमधील श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांना जोडणार आहे। या मार्गामुळे उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना बाजारपेठ मिळेल। तसेच या मार्गामुळे महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे तसेच मध्य प्रदेशातील परभणी, खरगोन आणि धार या आदिवासी भागांमध्ये नवीन आणि सुधारित कनेक्टिव्हिटी येईल। हा उपक्रम दुर्गम भाग याचा मुख्य प्रवाहात येण्यासाठी पण मदत होणार आहे। कसा असेल हा रेल्वे मार्ग? मनमाड, मालेगाव, धुळे, नरडाणा, शिरपूर, सेंधवा आणि इंदूर अशा सुमारे 309 किलोमीटरचा हा रेल्वे ट्रॅक असेल। मनमाड इंदूर मार्ग 192 किलोमीटर महाराष्ट्रातून जाणार आहे। मनमाड इंदूर मार्गाचा 50% खर्च केंद्र सरकार उचलेल। तसेच उर्वरित खर्च हा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हा 25% उचलणार आहे। या माध्यमातून काय होतील फायदे? तर धुळे, मालेगाव आणि मध्य प्रदेशातील अविकसित भागातील औद्योगिकीकरण होऊन विकास मार्गाचा मार्ग खुला होणार आहे। मनमाड मार्गे मुंबई ते दिल्ली हे अंतर तब्बल 136 किलोमीटर आणि पुणे ते इंदोर हे अंतर 330 किलोमीटरने कमी होण्यास मदत होणार आहे। तसेच जोधपूर, जयपूर, उदयपूर या शहरामधून सुरू होणाऱ्या धुळे मार्गामुळे दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्याचे अंतर जवळपास 200 किलोमीटरने कमी होईल। प्रवासाच्या वेळेची बचत होणारच आहे, पण रेल्वे बोर्डाचाही इंधनावर होणारा खर्च कपात होऊन दररोज 2 कोटीची बचत शक्य होणार आहे। मित्रांनो, हा रेल्वे मार्ग झाला तर खरोखरच महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि एकंदरीत या जो तीर्थक्षेत्र आहे यांना देखील कनेक्टिव्हिटी मिळेल। तर बघूया याचं काम कधी सुरू होते आणि केव्हा पूर्ण होतं। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।